नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारल्या प्लॉटचा 10 ते 12 दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये 45 दिवसामध्ये आपण कारला प्लॉट झाल्यानंतर कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या कोणत्या केल्या पाहिजेत, त्याचबरोबर ज्यावेळी आपला दुसरा किंवा तिसरा तोडा होतो त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने आपल्याला भुरे असेल किंवा डाउनी मिल्ड्यू असेल, त्याचबरोबर जो व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव हा जाणवतो त्याच्यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत, त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल हे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्या आपण प्लॉटमध्ये 45 दिवसापूर्वी म्हणजे 45 दिवसाचा ज्यावेळी आपला प्लॉट झाला त्यावेळी आपण याचा पण व्हिडिओ दिला होता. त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने जी कळी निघत आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे, त्याचबरोबर ज्यावेळी आपला हार्वेस्टिंगला प्लॉट येतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने भुरी रोग असेल किंवा जी मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा अशा पद्धतीने मालाला जो आपण म्हणतो काटा मिळाला पाहिजे किंवा मालाचं लष्टर चांगलं वजन चांगलं मिळालं पाहिजे, त्यासाठी कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला प्रामुख्याने फुलकळी भरपूर दिसत आहे किंवा फ्लॉवरिंग चांगलं आहे परंतु सेटिंग जर व्यवस्थित होत नसेल तर आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण पाहू शकता जे सेटिंग असेल किंवा प्रत्येक आपणाला ह्याच्यामधून सेटिंग झालेले किंवा जी कळी निघालेली त्याचं प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा चांगल्या पद्धतीने मालाची फुगवण झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत किंवा कोणती खतं दिली पाहिजेत. अशा रीतीने ज्यावेळी प्लॉट डेव्हलप होतो त्यावेळी ज्यावेळी आपल्याला प्रामुख्याने फ्लॉवरिंग स्टार्ट होतं त्यावेळी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये ICL कंपनीचं 06020 हे प्रति एकरासाठी 5 किलो, त्याच्यासोबत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट हे खत 5 किलो, हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं. याच्यासाठी आपण पहिलं हे ड्रिपचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर 2 दिवसानंतर याच्यामध्ये आपण बोरगावी टेक्नॉलॉजी द फार्मराईज ज्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोरायझा त्याचबरोबर जे जीवाणू आढळतात त्याच्यासोबत आपण 13-0-45 हे खत दिलं की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पानांची किपिंग क्वालिटी राहिली, जास्तीत जास्त फुलकळी निघाली. त्यामुळेच त्याचबरोबर जो रिमझिम पाऊस चालू आहे किंवा सतत पाऊस आहे त्याच्यामध्ये जो रूट झोन आपल्याला ॲक्टिव्ह ठेवायचा आहे तो चांगल्या रीतीने ॲक्टिव्ह झाला की ज्यामुळे जी आपण खतं दिलेली आहेत त्याचं चांगल्या पद्धतीने अपटेक झालं व आपणाला रिझल्ट पाहायला मिळाला. आपण दुसऱ्या ट्रेंचिंगमध्ये फार्मरायझा हा आपणाला एकरी 2 किलो व त्याच्यासोबत 13-0-45 हे खत एकरी 5 किलो असं दिलं. पहिली फवारणी आपण घेतली की जे आपण बोरगावी टेक्नॉलॉजीचं 7 रेज हे प्रतिपंपासाठी 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml, त्याच्यासोबत आपण कॉन्टाप हे बुरशीनाशक म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml व त्याच्यासोबत 05234 हे खत 15 लिटरच्या पंपासाठी आपण 50 ग्रॅम व त्याच्यासोबत प्रोकोलिम हे कीटकनाशक आपण घेतलं. ही पहिली फवारणी झाली. त्याच्यानंतर जे आपल्याला सध्याच्या वातावरणामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे त्याच्यासाठी आपण मेरिवॉन हे 200 लिटर पाण्यासाठी 80 ml मेरिवॉन, त्याच्यासोबत पोटॅशियम बायकार्बोनेट हा 100 ग्रॅम अशी आपण पहिली फवारणी दिली. 2 दिवसानंतर आपण थायोसल्फ किंवा तुम्ही सल्फर घेऊ शकता. हा सल्फर प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम व त्याच्यासोबत M45 हे बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम अशी दुसरी फवारणी दिली. ह्या 2 फवारण्या झाल्या. त्याच्यापूर्वी आपण जी 7 रेची फवारणी दिली होती त्याच्यामुळे आपल्याला चांगली फुलकळी निघाली किंवा ज्या फ्लॉवरिंग निघालं, पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील. त्याच्यानंतर आपण सलग 2 स्प्रे हे बुरशीनाशकाचे दिले. त्याच्यानंतर आपण तिसरा स्प्रे दिला की ज्याच्यामध्ये आपल्याला व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव जाणवू नये किंवा जी आपल्याला पानं जे आकसणे किंवा गोळा होणे हे जाणवतात त्याच्यासाठी प्रति लिटर पाण्यासाठी आपण VC100 हे 5 ग्रॅम व त्याच्यासोबत सिमोडिस हे कीटकनाशक आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली अशी आपण फवारणी दिल्या. अशा रीतीने आपण फवारणीचं मॅनेजमेंट केलं की ज्याच्यामध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर असेल त्याचबरोबर PGR टॉनिक असतील किंवा खतांचा वापर केला. त्याच्यानंतर आपण ही 2 ड्रिपचे ॲप्लिकेशन झाल्यानंतर तिसरं ड्रिपचे ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट हे एकरी आपण 5 किलो व बोरान हे 500 ग्रॅम हे ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं. याच्यामध्ये कसं आहे की ज्या वेलवर्गीय पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू तोडा चालू राहतो, 2 दिवसानंतर तोडा येतो किंवा 1 दिवस गॅपनं आपण तोडा करत असतो, याच्यामध्ये आपल्याला खतांचं मॅनेजमेंट हे 1-2 दिवस आडानं किंवा प्रति तिसऱ्या दिवशी आपल्याला खतांचं मॅनेजमेंट हे केलं पाहिजे की ज्यामुळे वेलीला चांगल्या पद्धतीने रोगप्रतिकारक क्षमता असेल व वेलीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रेजिस्टन्स पॉवर ही तयार करता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण वेळोवेळी खतं दिली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना असं जाणवतं की पहिला दुसरा तोडा चांगल्या पद्धतीने निघतो, त्याच्यानंतर प्लॉट पिवळा पडणे किंवा फुलकळी तर भरपूर आहे पण सेटिंग न होणे. यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे व्यवस्थितरित्या जर केलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादनात वाढ होणार आहे. त्याचबरोबर सध्या कारल्याला हा बाजारभाव
हा 50 ते 55 रुपयाच्या दरम्यान आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने जर आपण अशा पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं जर चांगल्या पद्धतीने सेटिंग केलं तर आपणाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे घेता येईल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.